नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयामधील पुढचा टॉपिक आज आपण अभ्यासणार आहे. या टॉपिकचं नाव आहे ॲग्रिकल्चर मार्केटिंग. ॲग्रिकल्चर मार्केटिंग हा इकॉनॉमिक्सचा भाग आहे. तुम्ही BSc ॲग्रिकल्चरला गेल्यानंतर इकॉनॉमिक्स हा एक सब्जेक्ट आहे, अर्थशास्त्र. त्यामध्ये ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स आहे. त्याच्यामधला ॲग्रिकल्चर मार्केटिंग हा नवीन असा सब्जेक्ट आहे. ॲग्रिकल्चर मार्केटिंग हा शब्द तुम्ही ऐकला असेल, वारंवार तुमच्या कानावरती पडलेला असेल. मार्केटिंग म्हणजे काय? वस्तूंची देवाणघेवाण करतो आपण, म्हणजे पैसे देतो, वस्तू घेतो, किंवा वस्तू देतो, वस्तू घेतो, अशा स्वरूपाचं आपण त्याला मार्केटिंग म्हणतो. तर ॲक्च्युअल ॲग्रिकल्चरमधलं मार्केटिंग कसं चालतं आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या पद्धती आहेत, प्रकार आहेत, त्याचे टाईप्स कोणकोणते आहेत, ते आज आपण या टॉपिकमध्ये बघणार आहे. चला, ॲग्रिकल्चर मार्केटिंगमध्ये सुरुवातीला आपण ॲग्रिकल्चर मार्केटिंगची डेफिनेशन आज बघूया. चॅप्टर नंबर 12 ॲग्रिकल्चर मार्केटिंग. तर सुरुवातीला बघा, फिलिप कोटलर डिफाईन्ड मार्केटिंग ॲज अ ह्युमन ॲक्टिव्हिटी डायरेक्टेड ॲट सॅटिस्फाईंग द नीड अँड वॉन्ट्स थ्रू अ एक्सचेंज प्रोसेस. फिलिप कोटलरच्या मते काय बघा, मार्केटिंग म्हणजे काय? मार्केटिंगची डेफिनेशन आपण बघतोय. मार्केटिंग ॲज अ ह्युमन ॲक्टिव्हिटी, ही मानवी ॲक्टिव्हिटी आहे, कृती आहे. डायरेक्टेड ॲट सॅटिस्फाईंग द नीड अँड वॉन्ट्स. नीड म्हणजे गरज आणि वॉन्ट्स म्हणजे इच्छा, आपण आकांक्षा म्हणतो वॉन्ट्स, थ्रू एक्सचेंज प्रोसेस. मार्केटिंग ही ह्युमन ॲक्टिव्हिटी आहे. याच्यामध्ये मानवाची जी काही गरजा आहेत किंवा इच्छा आकांक्षा आहेत त्या एक्सचेंज प्रोसेस करून, आपण देवाणघेवाण करून पूर्ण करतो. त्या ॲक्टिव्हिटीला मार्केटिंग असं म्हटलेलं आहे. फिलिप कोटलरच्या मते मार्केटिंग इज अ ह्युमन ॲक्टिव्हिटी डायरेक्टेड ॲट सॅटिस्फाईंग. तुमच्या गरजा किंवा इच्छा आकांक्षा आहेत त्या एक्सचेंज प्रोसेसमधून कंप्लीट केल्या जातात. त्याला मार्केटिंग असं म्हटलं जातं. म्हणजे तुम्हाला काय एखादी वस्तू घ्यायची असेल तर आपण पैसे देतो, ती वस्तू खरेदी करतो. ही जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं? मार्केटिंग. त्याला म्हटलं जातं. त्यानंतर अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन ही संघटना आहे. अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन आहे, संघटना आहे. ती काय, त्याच्या मते मार्केटिंगची डेफिनेशन काय आहे बघूया. अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन डिफाईन्ड मार्केटिंग ॲज द परफॉर्मन्स ऑफ अ बिझनेस ॲक्टिव्हिटी दॅट डायरेक्ट द फ्लो ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस फ्रॉम प्रोड्युसर टू युजर. अमेरिकन मार्केटिंग असोसिएशनच्या मते काय, मार्केटिंग इज अ बिझनेस ॲक्टिव्हिटी आहे. ही काय, बिझनेस ॲक्टिव्हिटी आहे, व्यापाराची ॲक्टिव्हिटी आहे असं म्हटलेलं आहे, व्यापार आहे. दॅट डायरेक्ट फ्लो ऑफ गुड्स म्हणजे वस्तू, सर्व्हिसेस म्हणजे सेवा, वस्तू आणि सेवा, फ्रॉम प्रोड्युसर टू युजर. प्रोड्युसर म्हणजे जो उत्पादन करतो त्याच्यापासून ग्राहकापर्यंत पोचवणं. ह्या डायरेक्ट जो फ्लो आहे वस्तू आणि सेवाचा, त्या उत्पादन झालेला माल ग्राहकापर्यंत पोचवणं, ही जी ॲक्टिव्हिटी आहे त्याला काय म्हटलं जातं? बिझनेस ॲक्टिव्हिटी. त्याला मार्केटिंग असं म्हटलं जातं. फिलिप कोटलरच्या मते काय आहे, तर मार्केटिंग इज अ ह्युमन ॲक्टिव्हिटी आहे. आणि अमेरिकन मार्केटिंग असोसिएशनच्या मते काय, मार्केटिंग इज अ बिझनेस ॲक्टिव्हिटी दॅट डायरेक्ट फ्लो ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस फ्रॉम प्रोड्युसर टू युजर. उत्पादकतापासून ग्राहकापर्यंत ती ॲक्टिव्हिटी फ्लो राहतो वस्तू आणि सेवा पुरवण्याचा, त्याला बिझनेस ॲक्टिव्हिटी म्हटलं जातं. त्यालाच अमेरिकन मार्केटिंग असोसिएशनच्या मते या पद्धतीनं डिफाईन केलेलं आहे. फिलिप कोटलर म्हणजे काय म्हणतो, काय, मार्केटिंग इज ॲज अ ह्युमन ॲक्टिव्हिटी, ही मानवी ॲक्टिव्हिटी आहे. त्याच्यामध्ये मानवाच्या गरजा, इच्छा आकांक्षा ह्या पूर्ण केल्या जातात एक्सचेंज ऑफ प्रोसेसमधून. त्याला मार्केटिंग असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढं ॲग्रिकल्चर मार्केटिंग म्हणजे काय आपण बघूया. ॲग्रिकल्चर मार्केटिंगची डेफिनेशन काय आहे, तर ॲग्रिकल्चर मार्केटिंग इज द स्टडी ऑफ ऑल द ॲक्टिव्हिटीज, एजन्सीज अँड पॉलिसीज इन्वॉल्व्ड इन द procurement of farm inputs by the farmer and the movement of agriculture product from the farm to the consumer. ॲग्रिकल्चर मार्केटिंग म्हणजे काय, स्टडी ऑफ ऑल द ॲक्टिव्हिटी. याच्यामध्ये ऑल सगळ्या ॲक्टिव्हिटीजचा समावेश होतो. त्याच्यामध्ये एजन्सीज आहेत, पॉलिसीज आहेत, वेगवेगळ्या टर्म्स आहेत, कंडिशन आहेत, एजन्सीज आहेत. याच्यामध्ये अनेक मार्केटिंगमध्ये अनेक घटकांचा समावेश होतो. म्हणजे कमिशन एजंट आहेत, ट्रेडर आहेत, व्यापारी लोक आहेत, हे म्हणजे अनेक एजन्सीज याच्यामध्ये इन्वॉल्व आहेत.
ॲग्रिकल्चर फार्म प्रोड्यूस कंपन्या आहेत या ॲग्रिकल्चर मार्केटिंगमध्ये इन्वॉल्ड इन द प्रोक्युरमेंट म्हणजे काय ऑप्टेन ऑफ फार्म इनपुट्स. याच्यामध्ये जे काय शेतामधलं इनपुट्स आहेत, इनपुट्समध्ये साधनं आहेत बघा, बियाणं असेल, मोठ्या प्रमाणात उत्पादित झालेला माल असेल म्हणजे धान्य असेल, तेलबिया असतील, फळे असतील, भाजीपाला असेल, हे जे फार्मरनं तयार केलेलं आहे फार्म इनपुट्स बाय द फार्मर अँड द मुवमेंट ऑफ ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स. आणि हे जे शेतकऱ्यांचं फार्म इनपुट्स आहे, जे शेतकऱ्यांनी तयार केलेलं मटेरियल आहे, ते मुवमेंट ऑफ ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स फ्रॉम फार्म टू द कन्झ्युमर, आणि ते ग्राहकापर्यंत, शेतामधून ग्राहकापर्यंत पोहोचवणं, यालाच आपण ॲग्रिकल्चर मार्केटिंग असं म्हणतो. ॲग्रिकल्चर मार्केटिंग इज द स्टडी ऑफ ऑल द ॲक्टिव्हिटीज. याच्यामध्ये ऑल ॲक्टिव्हिटीजचा समावेश आहे, सगळ्या ह्युमन ॲक्टिव्हिटीज आहे, बिझनेस ॲक्टिव्हिटी आहे, सगळ्या ॲक्टिव्हिटी आहेत. आणि याच्यामध्ये एजन्सीज असतात, वेगवेगळ्या संघटना कार्य करतात, पॉलिसीज आहेत, याच्यामध्ये वेगवेगळ्या पॉलिसीज ठरवल्या जातात. याच्यामध्ये काय केलं जातं, शेतकऱ्यांनी तयार केलेला माल, उत्पादित केलेलं मटेरियल हा ग्राहकापर्यंत पोचवलं जातं, मुवमेंट केली जाते ॲग्रिकल्चरची, आणि ते ग्राहकापर्यंत पोचवणं, त्यालाच आपण ॲग्रिकल्चर मार्केटिंग असं म्हणतो. शेतकऱ्यांनी तयार केलेला माल, तयार केलेलं मटेरियल ग्राहकापर्यंत पोचवलं जातं, त्या प्रोसेसला ॲग्रिकल्चर मार्केटिंग असं म्हटलं जातं. आता आपण मार्केटिंग म्हणजे काय, फिलिप कोटलरच्या मते मार्केटिंग म्हणजे काय बघितलं तर फिलिप कोटलर काय म्हणतो, इट इज अ ह्युमन ॲक्टिव्हिटी, आणि अमेरिकन मार्केटिंग असोसिएशनच्या मते इट इज अ बिझनेस ॲक्टिव्हिटी. आणि त्यानंतर ॲग्रिकल्चर मार्केटिंगची आपण डेफिनेशन बघितली. त्यानंतर पुढचा भाग, प्रोसेस ऑफ ॲग्रिकल्चर मार्केटिंग. आता ॲग्रिकल्चरचं मार्केटिंग कसं चालतं, त्याच्यासाठी काय प्रोसेस आहेत, म्हणजे तयार केलेला शेतकऱ्यांनी माल मार्केटपर्यंत पोहोचण्यामध्ये कोणकोणत्या प्रोसेस आहेत. देअर आर 3 प्रोसेस इन्वॉल्ड इन ॲग्रिकल्चर मार्केटिंग. तर त्याच्यामध्ये किती प्रोसेस आहेत ॲग्रिकल्चर मार्केटिंगमध्ये, 3 प्रोसेस आहेत. त्या 3 प्रोसेसद्वारे ग्राहकापर्यंत, शेतकऱ्यांनी तयार केलेला माल ग्राहकापर्यंत पोहोचण्यामध्ये 3 प्रोसेसद्वारे तो माल ग्राहकापर्यंत पोचला जातो. त्याला प्रोसेस ऑफ ॲग्रिकल्चर मार्केटिंग असं म्हटलं जातं. एक एक प्रोसेस आता आपण बघूया. पहिली प्रोसेस आहे असेंब्लिंग. असेंब्लिंग या शब्दाचा अर्थ काय, कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, टू गेट टुगेदर. शेतकऱ्यांनी तयार केलेलं वेगळं धान्य आहेत, उत्पादन आहे, भाजी आहे, ते सगळं मटेरियल एका ठिकाणी आणणं, टू गेट टुगेदर. आपण म्हणतो बघा, बऱ्याच दिवसांनी आपण सगळे एकत्रित आलो तर त्याला टू गेट टुगेदर म्हणतो. टू गेट टुगेदर, असेंब्लिंग म्हणजे टू गेट टुगेदर. असेंब्लिंग बिगन्स विथ द कलेक्शन ऑफ सरप्लस ऑफ इंडिव्हिज्युअल फार्मर. शेतकऱ्यांच्या स्वतःची वैयक्तिक गरजेपुरतं धान्य तो घरी ठेवून घेतो आणि राहिलेलं मटेरियल तो विक्रीसाठी बाजारामध्ये आणतो, त्याला असेंब्लिंग म्हणतो. आपण जादा झालेलं मटेरियल किंवा शेतकऱ्याच्याकडे असलेलं मटेरियल ते सगळं एकत्रित करतो, सगळं मटेरियल एका ठिकाणी आणतो, त्याला असेंब्लिंग असं म्हटलं जातं. दिस बिकम्स इसेन्शियल इन मूव्हिंग द प्रोड्यूस टू द कन्झ्युमिंग मार्केट्स इन सफिशियंट क्वांटिटी टू परमिट इफिशियंट प्रोसेसिंग, ट्रान्सपोर्टेशन, स्टोरेज. दिस प्रोसेस ऑफ कॉन्सन्ट्रेशन इज कॉल्ड असेंब्लिंग. याच्यामध्ये काय केलं जातं बघा, दिस बिकम्स इसेन्शियल इन मूव्हिंग द प्रोड्यूस टू द कन्झ्युमिंग मार्केट. त्याच्या गरजेपुरतं धान्य तो ठेवून घेतो, राहिलेलं मटेरियल तो मार्केटला पाठवून देतो आपल्या गरजा पूर्ण होण्यासाठी, आणि त्याच्यामध्ये प्रोसेसिंग केलं जातं, जेवढं आवश्यक आहे ते त्याच्या प्रोसेसिंग केलं जातं, ट्रान्सपोर्ट करून किंवा स्टोरेज करून स्टोरेज केलं जातं. त्या प्रोसेसला आपण असेंब्लिंग असं म्हणतो. याच्यामध्ये असेंब्लिंग मीन्स टू गेट टुगेदर, जादा झालेलं मटेरियल एका ठिकाणी आणलं जातं, त्याला असेंब्लिंग असं म्हटलं जातं. असेंब्लिंग टेक प्लेस 2 फॉर्म्स. असेंब्लिंगच्या 2 पद्धती आहेत, 2 प्रकारे असेंब्लिंग चालतं. पहिलं प्रायमरी असेंब्लिंग म्हणजे काय बघा, प्रायमरी असेंब्लिंग, द प्रोड्यूस इज असेंब्ल्ड इन द विलेज अँड प्रायमरी मार्केट. द प्रोड्यूस इज असेंब्ल्ड इन द विलेज. याच्यामध्ये जादा झालेलं मटेरियल कुठं गोळा केलं जातं, विलेज लेवलला किंवा प्रायमरी मार्केटला. म्हणजे शेतकरीचं जादा झालेलं मटेरियल खेड्यामध्ये तिथंच तो जादा झालेलं मटेरियल खेड्यातल्या लोकांना देतो, तिथंच ते गोळा केलं जातं, त्याला प्रायमरी मार्केट्स आपण म्हणतो, प्रायमरी असेंब्लिंग म्हणतो. फार्मर्स फील इट कन्व्हिनियंट ड्यू टू स्मॉल क्वांटिटी ऑफ प्रोड्यूस, प्रेसिंग डिमांड फॉर कॅश, लॅक ऑफ ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी. फार्मरच्या दृष्टीनं प्रायमरी असेंब्लिंग सोपं आहे, कारण का त्याला गावातल्या गावात ते मटेरियल जादा झालेलं तो गावातल्या लोकांना, म्हणजे गावातल्या व्यापाऱ्यांना देतो, गावातल्या व्हिलेज मर्चंटला देतो, किंवा आडत व्यापारी गावातला कोण आहे त्याच्यात लगेच देतो. त्याला जेवढं समजा 10 पोती झाले धान्याचं उत्पादन, 10 पोत्यातलं त्याच्या दररोजच्या गरजेसाठी
2 पोतीच धान्य त्याला ज्वारीचं आवश्यक आहे. मग राहिलेल्या 8 पोती तो काय करतो, तर गावातल्या आडत व्यापाऱ्याला तो देऊन टाकतो आणि त्याच्या बदल्यात पैसे तो घेत असतो. आणि हे शेतकऱ्यांना फायदेशीर, फार्मर्स फील इट कन्व्हिनियंट, हे शेतकऱ्यांना फायद्याचं वाटतं. का तर स्मॉल क्वांटिटी ऑफ प्रोड्यूस एकदम कमी असतो, तो डायरेक्ट तालुक्याच्या ठिकाणी नेऊन विक्री करणं हे परवडत नाही आणि त्याला गरज असते पैशाची. त्यामुळं प्रेसिंग डिमांड फॉर कॅश, त्याला लगेच पैसे पाहिजे असतात, मग तो गावातल्या गावात तो देतो. किंवा लॅक ऑफ ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी जरी असलं तर त्याच्याकडे दळणवळणाची साधनं नसतात, स्वतः ते मटेरियल शेतामधून परत तालुक्याच्या ठिकाणी नेणं म्हणजे त्याला ट्रान्सपोर्टेशन लागतं, त्याचा खर्च त्याच्या अंगावरती बसतो. मग ह्या सगळ्या विचार करून तो गावातल्या व्हिलेज मर्चंटला तो आपला माल देतो. त्याला म्हटलं जातं प्रायमरी असेंब्लिंग. द प्रॉमिनंट फंक्शनरीज आर व्हिलेज मर्चंट. व्हिलेज मर्चंट म्हणजे आडत दुकानदार, त्यांना तो देतो, त्याला व्हिलेज मर्चंट असं म्हटलं जातं. हे आपल्या गरजेपुरतं मटेरियल ठेवून घेतलं जातं, राहिलेलं मटेरियल तिथंच खेड्यामध्ये तो विकतो. त्याला प्रायमरी असेंब्लिंग असं म्हटलं जातं. इथं मटेरियल गोळा केलं जातं, इथं पहिलं मटेरियल एकत्रित आणलं जातं, त्याला प्रायमरी असेंब्लिंग असं म्हटलं जातं. त्यानंतर सेकंडरी असेंब्लिंग म्हणजे काय, इट इज असोसिएटेड विथ ग्रेटर कॉन्सन्ट्रेशन. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात हे सेकंडरी असेंब्लिंग चालतं. जवळजवळ 70 ते 75% पद्धतीनं धान्य किंवा फळं भाजीपाला या पद्धतीनं गोळा होतात. दीज आर इनिशियली फाउंड इन द प्रोड्युसिंग एरियाज अँड देन इन कन्झ्युमिंग एरियाज. हे सुरुवातीला कुठं चालतं, जिथं उत्पादन ज्या पिकाचं होतं तिथं सगळं मटेरियल असेंब्लिंग केलं जातं आणि नंतर ते कन्झ्युमिंग एरिया जिथं पाहिजे त्या ठिकाणी ते नेलं जातं. न्यू फंक्शनरीज लाईक कमिशन एजंट जॉईन इन द सेकंडरी असेंब्लिंग. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कमिशन एजंट असतात. हा चतुर प्राणी आहे कमिशन एजंट, बेरके असतो. तो काय करतो, कमी किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी करतो धान्याची, वस्तूची. धान्य आहे, तुमचं फळ आहे, भाजीपाला आहे आणि पुढं कमिशन एजंट घेतलेलं मटेरियल पुढं मग तो विकत असतो. दीज आर द होलसेल मार्केट. होलसेल मार्केट म्हणजे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात टनानं माल खरेदी केला जातो, म्हणजे मोठ्या प्रमाणात मालाची खरेदी या ठिकाणी चालते होलसेल मार्केटमध्ये. इन द सेकंडरी असेंब्लिंग द रोल ऑफ कमिशन एजंट इज अ पॅरामाउंट इम्पॉर्टंट. आणि कमिशन एजंट काय करतो, तर शेतकऱ्यांच्याकडून माल खरेदी करतो, मोठ्या प्रमाणात माल खरेदी केलं जातं आणि इथं जास्तीत जास्त प्रमाणात मटेरियल गोळा होतं. समजा आपल्याला काय धान्य सोयाबीनची समजा एक 10 पोती झाली, 25 पोती झाली, तर तो आपण गावामध्ये न देता डायरेक्ट तालुक्याच्या ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असेंब्लिंग होतं. याच्यामध्ये कमिशन एजंट तुमचा माल खरेदी करतो आणि त्यालाच आपण त्या ठिकाणी थोडक्यात होलसेल मार्केट असतं. टनानं म्हणजे मोठ्या प्रमाणात माल त्यांच्याकडे येत असतो आणि ते पुढं पाठवत असतात. त्याला सेकंडरी असेंब्लिंग म्हणजे शेतकऱ्यांनी तयार केलेल्या मालामध्ये पहिलं प्रायमरी असेंब्लिंग बघितलं. असेंब्लिंग या शब्दाचा अर्थ टू गेट टुगेदर, एकत्र आणला जातो माल, एकत्रीकरण केलं जातं. शेतकऱ्याकडच्या मालाचं खेड्या एकत्रीकरण होतं, त्याला प्रायमरी असेंब्लिंग म्हटलं जातं. सेकंडरी असेंब्लिंग हे मोठ्या प्रमाणात चालतं, म्हणजे त्याला होलसेल मार्केट आपण म्हणू शकतो. 70 ते 75% माल या ठिकाणी गोळा होतो आणि याच्यामध्ये प्रॉमिनंट फंक्शनरीज कोण आहे, तर कमिशन एजंट याच्यामध्ये महत्त्वाचा आहे. त्यानंतर इक्विलायझेशन म्हणजे काय, समानता साधली जाते. बघा, इट इज द ॲडजस्टमेंट ऑफ सप्लाय अँड डिमांड ॲज पर द रिक्वायरमेंट बेस्ड ऑन टाईम, प्लेस अँड क्वांटिटी. याच्यामध्ये ॲडजस्टमेंट ऑफ सप्लाय पुरवठा आणि विक्री याचा ॲडजस्टमेंट साधली जाते. त्याला इक्विलायझेशन असं म्हटलं जातं, टाईम, प्लेस आणि क्वांटिटीनुसार. म्हणजे समजा आपल्या भागामध्ये द्राक्षाचं उत्पादन जास्त होतं, तो भाग समजा दिल्लीला पाठवला जातो, हरियाणाला पाठवला जातो आणि तिकडची मोठ्या प्रमाणात समजा तांदळाचं उत्पादन असेल, तांदूळ मग आपल्या भागामध्ये कमी आहे तर तिकडून माल इकडे येतो. म्हणजे दोन्ही ठिकाणी इक्विलायझेशन आपण बघतो, समानता, वितरणामध्ये समानता आणली जाते, त्याला इक्विलायझेशन असं म्हटलं जातं. म्हणजे जादा झालेलं उत्पादन जिथं कमी उत्पादन आहे त्या भागामध्ये पाठवलं जातं आणि जिथलं कमी उत्पादन असेल किंवा जिथं जादा उत्पादन झालं असेल तिथून कमी असलेल्या भागाकडं माल पाठवला जातो आणि समानता साधली जाते, त्याला इक्विलायझेशन असं म्हटलं जातं. थ्रू द प्रोसेस ऑफ इक्विलायझेशन द प्रोडक्ट्स आर मूव्ड फ्रॉम सरप्लस एरिया टू डेफिसिट एरिया. म्हणजे याच्यामध्ये जादा झालेलं उत्पादन कमी एरियामध्ये पाठवलं जातं आणि इक्विलायझेशन साधलं जातं, त्याला आपण समानता म्हणतो. समानता साधली जाते उत्पादनामधली, त्याला इक्विलायझेशन असं म्हटलं जातं. पहिलं आपण असेंब्लिंग बघितलं. असेंब्लिंग म्हणजे टू गेट टुगेदर, एकत्रित केलं जातं,
त्यानंतर समानता साधली जाते, इक्विलायझेशन केलं जातं. आणि प्रोसेसिंगमधलं तिसरा फॅक्टर आहे ॲग्रिकल्चर मार्केटिंग प्रोसेसमधला डिस्पर्शन, त्यालाच आपण डिस्ट्रीब्युशन म्हणतो. द प्रोड्यूस दॅट इज कलेक्टेड फ्रॉम प्रोड्युसिंग एरियाज शुड बी मेड अवेलेबल टू द मिलियन्स ऑफ कन्झ्युमर थ्रू अ कन्झ्युमिंग मार्केट. आता हे सगळं प्रोसेस बघा, पहिल्या स्टेपमध्ये शेतकऱ्यांनी तयार केलेला माल असेंब्लिंग केला, एकत्रितकरण केला. त्याच्यामध्ये प्रायमरी असेंब्लिंग बघितलं आणि सेकंडरी असेंब्लिंग बघितलं, तालुका लेवलला केलं किंवा गावातल्या गावात ते मटेरियल सगळं गोळा केलं. त्यानंतर इक्विलायझेशन, पूर्व सप्लाय केलं जातो, जिथं कमी आहे तिथं ते माल पाठवला जातो. आणि तिथं माल पाठवल्यानंतर ते डायरेक्ट मार्केटमध्ये कन्झ्युमरपर्यंत पाठवलं जातं, ग्राहकापर्यंत पोचवलं जातं. त्या जी वितरण व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला डिस्ट्रीब्युशन, जो माल डिस्ट्रीब्यूट केला जातो, शेतकऱ्यांचा माल ग्राहकापर्यंत डिस्ट्रीब्यूट करणं, त्याला डिस्पर्शन किंवा डिस्ट्रीब्युशन असं म्हटलं जातं. मिलियन्स ऑफ कन्झ्युमरपर्यंत, ग्राहकापर्यंत पोचवला जातो. फ्रॉम मेजर होलसेल मार्केट द प्रोसेस ऑफ डिस्पर्शन स्टार्ट. आणि होलसेल मार्केटमध्ये जो माल तुम्ही दिलेला असतो, शेतकऱ्यांचा दिलेला माल होलसेल मार्केटमधून परत तो होलसेल मार्केटमधला माल रिटेलला दिला जातो, ग्राहक दुकानदारांना दिला जातो आणि दुकानातून परत तुम्ही ते खरेदी करता. अशा प्रकारे डिस्पर्शन प्रोसेस चालते. डिस्पर्शन इज सीन थ्रू व्हेरियस मार्केटिंग चॅनेल्स. आणि मग डिस्पर्शनमध्ये वेगवेगळे मार्केटिंग चॅनेल्स आहेत. होलसेल मार्केट, होलसेलकडनं रिटेलर घेतो, रिटेलरकडनं मग लहान दुकानदार घेतो आणि त्यानंतर मग तुमच्यापर्यंत पोचत असतं. ती प्रोसेस आहे डिस्पर्शन. आपण ॲग्रिकल्चर मार्केटिंगमधल्या 3 प्रोसेस महत्त्वाच्या बघितल्या. पहिली असेंब्लिंग बघितलं, दुसरं इक्विलायझेशन बघितलं, तिसरं डिस्पर्शन किंवा डिस्ट्रीब्युशन आपण म्हटलं जातं. इक्विलायझेशन या शब्दाचा अर्थ असेंब्लिंग म्हणजे सगळा माल एकत्रित आणला जातो, गोळा केला जातो. इक्विलायझेशनमध्ये काय, जादा झालेला माल जे कमी असलेल्या भागामध्ये पाठवला जातो, समानता साधली जाते आणि परत मार्केटमध्ये तो माल ग्राहकापर्यंत पोचवणं, त्यालाच आपण डिस्ट्रीब्युशन असं म्हणतो, डिस्पर्शन असं म्हणतो. ॲग्रिकल्चर प्रोसेसिंग आपण 3 प्रकारे बघितल्या. हा भाग लक्षात आला. त्यानंतर आपण पुढे जाऊया. टाईप्स ऑफ ॲग्रिकल्चर मार्केट्स. ॲग्रिकल्चर मार्केटचे कोणकोणते प्रकार आहेत ते टाईप्स आपण बघणार आहे. टाईप्स ऑफ मार्केट ऑन द बेसिस ऑफ लोकेशन ऑर प्लेस ऑफ ऑपरेशन. लोकेशन म्हणजे कुठं ते मार्केट आहे त्याच्यानुसार, कुठल्या लोकेशनला आहे किंवा प्लेस ऑफ ऑपरेशन, कुठून ते काम चालतं, त्यानुसार ॲग्रिकल्चर मार्केटिंगचा पहिला प्रकार आहे व्हिलेज मार्केट. पहिला प्रकार आहे व्हिलेज मार्केट. बघा, अ मार्केट विच इज लोकेटेड इन अ स्मॉल व्हिलेज. हे गाव लेवलला असतं. यालाच आपण व्हिलेज मार्केटलाच आठवडी बाजार असं म्हणतो. आठवड्याचा बाजार आपल्या गावामध्ये भरत असेल तर तो कोणत्या प्रकारामध्ये येणार, व्हिलेज मार्केट. वेअर मेजर transaction take place among the buyers and seller of the village is called village market. Where major transaction म्हणजे देवाणघेवाण, take place among buyers, विकणारा आणि सेलर्स म्हणजे घेणारा, सेल म्हणजे देणारा आणि बायर्स म्हणजे घेणारा, याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी चालते, त्याला व्हिलेज मार्केट असं म्हटलं जातं. गुड्स ट्रान्झॅक्टेड आर मिल्क, फ्रूट्स, फूड ग्रेन, व्हेजिटेबल. याच्यामध्ये दूध आहे, दूध आहेत, दूध आपण खरेदी करतो. फ्रूट्स आहेत, आठवडी बाजारामधून फळे आपण खरेदी करतो. फूड ग्रेन आहे, धान्य खरेदी करतो. व्हेजिटेबल खरेदी करतो आठवडी बाजारामधून. हे जे मार्केट आहे ते व्हिलेज लेवलला असतं. आठवडी बाजार तुमच्या डोळ्यासमोर राहायला पाहिजे व्हिलेज मार्केट म्हणजे. याच्यामध्ये वस्तूची देवाणघेवाण चालते, बाईंग अँड सेलिंग ॲक्टिव्हिटी चालते व्हिलेज लेवलला, खरेदी विक्री चालते. ट्रान्झॅक्शन म्हणजे देवाणघेवाण होते, त्याला त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, व्हिलेज मार्केट असं म्हटलं जातं. त्यानंतर प्रायमरी मार्केट. ऑन द बेसिस ऑफ लोकेशन आपण कुठं भरतं त्यानुसार ह्याचे प्रकार बघतोय. प्रायमरी मार्केट्स बघा, दीज मार्केट्स आर लोकेटेड इन टाउन नियर द सेंटर ऑफ प्रोडक्शन ऑफ ॲग्रिकल्चर गुड्स. गुड्स म्हणजे वस्तू. दीज मार्केट्स आर लोकेटेड इन टाउन, हे शहरामध्ये असतं हे मार्केट. दिस मार्केट्स आर लोकेटेड इन टाउन, शहरामध्ये असतं, तालुक्याच्या ठिकाणी असतं. द सेंटर ऑफ प्रोडक्शन ऑफ ॲग्रिकल्चर गुड्स, जिथं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं त्याच्या सेंटरला त्या ठिकाणी हा बाजार भरतो किंवा त्या ठिकाणी हे मार्केट असतं, त्याला प्रायमरी मार्केट म्हणतात. दिस मार्केट्स इज अ मेजर पार्ट ऑफ द प्रोड्यूस इज ब्रॉड फॉर सेल ऑफ द फार्मर. आणि जास्तीत जास्त शेतकरी त्या ठिकाणी आपला माल विक्रीसाठी आणत असतात. ट्रान्झॅक्शन टेक प्लेस बिटवीन द फार्मर्स अँड प्रायमरी ट्रेडर्स. प्रायमरी
ट्रेडर्स, याच्यामध्ये आणलेल्या मालाची देवाणघेवाण ग्राहकामध्ये न होता देवाणघेवाण कोणामध्ये होते तर फार्मर, शेतकरी आणि प्रायमरी ट्रेडर्स म्हणजे व्यापारी, त्या ठिकाणी जे काही व्यापारी आहेत त्यांच्यामध्ये देवाणघेवाण होते. म्हणजे शेतकरी स्वतः तयार केलेला माल सगळा आणतात आणि तालुक्याच्या लेवलला ते प्रायमरी ट्रेडर्सला देतात, व्यापाऱ्यांना देतात. गुड्स ट्रान्झॅक्टेड आर फूड ग्रेन, कॉटन, व्हेजिटेबल म्हणजे धान्य आहे, कडधान्य आहे, भाजीपाला आहे आणि कॉटन कापूस असेल तर कापूस आपण तालुक्याच्या लेवलला आणतो आणि त्यांना ते मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी माल खरेदी करतात. त्याला प्रायमरी मार्केट्स असं म्हणतात. हे ज्यात कस्टमरचं देवाणघेवाण येत नाही, याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन कुणामध्ये होते फार्मर आणि प्रायमरी ट्रेडर्समध्ये होते. व्हिलेज मार्केटमध्ये काय सांगितलं होतं शेतकरी आणि ग्राहक याच्यामध्ये व्यवहार होतो, त्याला व्हिलेज मार्केट म्हटलं जातं. प्रायमरी मार्केट म्हणजे हे ट्रान्झॅक्शन फार्मर्स आणि प्रायमरी ट्रेडर्स याच्यामध्ये होतं, व्यापाऱ्यामध्ये होतं. आपण बघा सौद्याला सकाळच्या वेळेला सौदे असतात बघा तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी सौद्याला आपला माल नेऊन सकाळच्या वेळेला लावतो. समजा 4ला सौदे झाले, 5 वाजता पहाटेच्या झाले तर 5 ते 6 सौदे चालतात आणि प्रत्येक ठिकाणी तो माल प्रत्येक गावात जातो. त्याला प्रायमरी मार्केट्स आपण असं म्हणू शकतो. त्यानंतर सेकंडरी होलसेल मार्केट. These markets are located at a district headquarter or important trade centers or near railway junction. सेकंडरी होलसेल मार्केट कुठं असतं डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टरला म्हणजे आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी असतं. इम्पॉर्टंट ट्रेड सेंटर्स और नियर रेल्वे जंक्शन, मोठे ट्रेड सेंटर्स आहेत, व्यापार केंद्र असेल किंवा रेल्वे स्टेशनच्या शेजारी हे सेकंडरी होलसेल मार्केट असतं. होलसेल म्हणजे काय, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात मालाची खरेदी केली जाते त्याला होलसेल मार्केट असं म्हटलं जातं. द मेजर ट्रान्झॅक्शन इन कमॉडिटीज इन दिस मार्केट टेक प्लेस बिटवीन व्हिलेज ट्रेडर अँड होलसेलर. याच्यामध्ये व्हिलेज ट्रेडर्सकडून जो व्यापारी आहे गावातला त्यानं जे माल खरेदी केलेला आहे तो माल होलसेलर खरेदी करतो. ग्राहक व्यापारी मोठ्या प्रमाणात खरेदी करत असतो. होलसेलर म्हणजे काय, जो टनामध्ये माल खरेदी करतो, होलसेल मार्केट आपण त्याला म्हणतो. गुड्स ट्रान्झॅक्टेड ॲट फूड ग्रेन, धान्याची खरेदी असेल, कांद्याची खरेदी असेल, ओनियन आहे, पोटॅटो आहे, फ्लावर्स आहेत, तो प्रायमरी व्हिलेज ट्रेडरकडून तो खरेदी करतो, त्याला सेकंडरी होलसेल मार्केट. आणि हे कुठं असतं होलसेल मार्केट, सेकंडरी होलसेल मार्केट हे जिल्ह्याच्या ठिकाणी असतं. आपण आपला माल व्हिलेज ट्रेडरला व्यापाऱ्याला दिल्यानंतर तो माल व्यापारी घेतो आणि मोठ्या प्रमाणात होलसेल मार्केटला तो विकतो, त्याला सेकंडरी होलसेल मार्केट असं म्हटलं जातं. सेकंडरी होलसेल मार्केट हे डिस्ट्रिक्ट लेवलला असतं. प्रायमरी मार्केट आपण त्याला तालुका लेवलला तासगावचा बाजार आपण त्याला म्हणू शकतो. त्यानंतर व्हिलेज मार्केट म्हणजे आपला आठवडी बाजार गावातला आपण त्याला म्हणू शकतो. त्यानंतर टर्मिनल मार्केट्स बघा हे कुठं आहे. दीज मार्केट्स आर लोकेटेड आयदर इन मेट्रोपॉलिटन सिटीज और ॲट सीपोर्ट्स. हे टर्मिनल मार्केट्स एकतर मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये आहे. मेट्रोपॉलिटन सिटीज म्हणजे मोठ्या ज्या सिटीज आहेत त्याच्यामध्ये हे मार्केट आहे. और सीपोर्ट म्हणजे जिथं बंदरं आहेत अशा ठिकाणी हे मार्केट असतं. अ टर्मिनल मार्केट इज वन वेअर द प्रोड्यूस इज आयदर फायनली डिस्पोज्ड ऑफ टू कंझ्युमर और प्रोसेसर और असेंब्ल्ड फॉर एक्सपोर्ट. याच्यामध्ये हे फायनल टर्मिनल मार्केटमधून एकतर माल फायनली कंझ्युमरला दिला जातो किंवा प्रोसेसरला दिला जातो किंवा एक्सपोर्ट केला जातो. हे टर्मिनल मार्केट आहे. हे टर्मिनल मार्केट कुठं आहे बघा, दिल्ली, कलकत्ता, मुंबई, चेन्नई अँड कोचीन आर टर्मिनल मार्केट्स फॉर मेनी कमॉडिटीज. आपल्या देशामध्ये दिल्लीला आहे, कलकत्ता आहे, मुंबई आहे, चेन्नई आहे आणि कोचीनला हे टर्मिनल मार्केट्स आपल्याला बघायला मिळतं. हे एकतर सीपोर्ट एरियाच्या ठिकाणी किंवा मेट्रोपॉलिटन सिटीजच्या ठिकाणी हे टर्मिनल मार्केट्स असतं. गुड्स ट्रान्झॅक्टेड आर कोणत्या स्वरूपात कोणकोणते धान्य वस्तू दिल्या जातात. गुड्स ट्रान्झॅक्टेड आर कॉटन, फूड ग्रेन, प्रोसेस्ड फूड. याच्यामध्ये कॉटन आहे, कापूस आहे, धान्य आहेत, फूड ग्रेन आहेत किंवा प्रोसेसिंग होऊन विक्रीसाठी जातं, त्याला टर्मिनल मार्केट्स असं म्हटलं जातं. पहिला प्रकार आपण बघितला व्हिलेज मार्केट. त्यानंतर आपण पुढचा प्रकार बघितला प्रायमरी मार्केट्स. सेकंडरी होलसेल मार्केट आपण बघितलं. त्यानंतर टर्मिनल मार्केट्स आपण बघितलं. ऑन द बेसिस ऑफ लोकेशननुसार आपण बघतोय कुठं आहे त्यानुसार त्याचे प्रकार आपण बघतोय. त्यानंतर सीबोर्ड मार्केट्स. सीबोर्ड मार्केट म्हणजे काय बघा, दीज मार्केट्स आर लोकेटेड नियर अ सी शोअर अँड मेंट मेनली फॉर द एक्सपोर्ट ऑर इम्पोर्ट ऑफ गुड्स. सीबोर्ड मार्केट म्हणजे
बंदरावरती जो मार्केट चालतं त्याला सीबोर्ड मार्केट म्हणतात. दिस मार्केट्स आर लोकेटेड नियर सीशोर, समुद्रकिनारी असतं. मींट फॉर एक्सपोर्ट, आयात आणि निर्यातसाठी हे मार्केट चालतं. गुड्स ट्रान्झॅक्टेड आर सीड, बियाणांची देवाणघेवाण आहे, शुगर आहे, इडेबल ऑइल आहे, तेल आहे, टी आहे, याची एक्सपोर्ट इम्पोर्ट या बंदरातून चालतं. त्याला सीबोर्ड मार्केट असं म्हटलं जातं. दिस टाईप ऑफ मार्केट लोकेटेड इन मुंबई, चेन्नई, कोलकाता अँड कोचीन. हे मार्केट कुठं आहे? मुंबईला आहे आपल्या इथं, चेन्नईला आहे, कोलकात्याला आहे, कोचीनला आहे. त्याला सीबोर्ड मार्केट असं म्हटलं जातं. आपण मार्केटिंगचं आत्ता जे पहिला प्रकार बघितला टाईप्स ऑफ ॲग्रिकल्चर मार्केटिंगमध्ये पहिला प्रकार बघितला ऑन द बेसिस ऑफ लोकेशन, ते कुठं वसलेलं आहे त्यानुसार प्रकार. व्हिलेज मार्केट बघितलं, जे लहान खेड्यामध्ये असतो, आपला आठवडे बाजार समोर ठेवायचा, त्याच्यामध्ये वस्तूची देवाणघेवाण चालते, त्याला व्हिलेज मार्केट म्हणतात. प्रायमरी मार्केट आपण टाऊनमध्ये असतं, आपण थोडक्यात तालुका प्लेसला असं कन्सिडर करूया. आणि याच्यात प्रॉमिनंट फंक्शनरीज कोण आहे तर फार्मर आणि प्रायमरी ट्रेडर्स आहेत. त्यानंतर सेकंडरी मार्केट्स कुठं आहे तर डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टरला असतं आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रान्झॅक्शन व्हिलेज ट्रेडर आणि होलसेलरमध्ये चालतं. टर्मिनल मार्केट्स हे मेट्रोपॉलिटन सिटीज किंवा सीपोर्ट एरियामध्ये आपल्याला बघायला मिळतं आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात हे टर्मिनल मार्केट दिल्ली, कलकत्ता, मुंबई, चेन्नई, कोचीन यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. आणि सीपोर्ट मार्केट हा एक्सपोर्ट इम्पोर्ट चालतं, आयात निर्यात मोठ्या प्रमाणात होते. आणि हे मार्केट मुख्यत्वे गुड्स कोणकोणत्या वस्तूसाठी आहे? बियाणं आहेत, शुगर आहे, इडेबल ऑइल आहे, टीचं होतं देवाणघेवाण. आणि मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि कोचीन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर टाईप्स ऑफ मार्केट ऑन द बेसिस ऑफ, दुसरा प्रकार, पहिला प्रकार बघितला ऑन द बेसिस ऑफ लोकेशन, दुसरा टाईप्स ऑफ मार्केट ऑन द बेसिस ऑफ एरिया ऑफ ट्रान्झॅक्शन. आपण कुठं ते मटेरियल पाठवतो, कुठं विक्री होते त्यानुसार प्रकार एरिया ऑफ ट्रान्झॅक्शन. पहिलं लोकल और व्हिलेज मार्केट बघा, पहिला प्रकार मार्केट इन विच बाइंग अँड सेलिंग ॲक्टिव्हिटीज आर कॅरीड आउट अमंग द बायर्स अँड सेलर्स ड्रॉन फ्रॉम द सेम व्हिलेज और नियर बाय व्हिलेज. याच्यामध्ये बाईंग अँड सेलिंग ॲक्टिव्हिटी, घेणे आणि विक्री करणं ही ॲक्टिव्हिटीज आहे. खरेदी आणि विक्री, बाईंग अँड सेलिंग ॲक्टिव्हिटीज आर कॅरीड आउट अमंग द बायर्स अँड सेलर ड्रॉन फ्रॉम सेम विलेज. त्याच गावातले लोक तयार झालेला माल घेतील किंवा शेजारच्या गावामध्ये जाऊन आपण तो विकतो. ही ॲक्टिव्हिटी आहे ती लोकल और व्हिलेज मार्केट आपण म्हणतो. द व्हिलेज मार्केट एक्झिस्ट मोस्टली फॉर पेरिशियल कमॉडिटीज इन स्मॉल लॉट्स. याच्यामध्ये नाशवंत जो माल आहे त्याच्यासाठी हे मार्केट चालतं, व्हिलेज मार्केट. बघा, फॉर एक्झाम्पल लोकल मिल्क मार्केट और व्हेजिटेबल मार्केट. समजा आपल्या गावामध्ये तयार होणारं दूध असेल किंवा भाजीपाला असेल तर आपण ॲक्टिव्हिटी त्याच गावात विकतो किंवा शेजारच्या गावामध्ये नेऊन आपला माल विकतो. त्याला लोकल और व्हिलेज मार्केट आपण म्हणतो. ऑन द बेसिस ऑफ ट्रान्झॅक्शन, त्याच गावामध्ये किंवा शेजारच्या गावामध्ये आपला जर माल विकत असेल तर तो लोकल और व्हिलेज मार्केट आपण त्याला म्हणतो. त्यानंतर रिजनल मार्केट म्हणजे काय बघा, अ मार्केट इन विच बायर्स अँड सेलर आर ड्रॉन फ्रॉम अ लार्ज एरिया ऑफ द लोकल मार्केट. हे खरेदी आणि विक्री व्यवहार लार्ज एरियामधून चालतात, त्याला आपण रिजनल मार्केट म्हणतो. हे कुठं आहे? ए क्लास टाउन. रिजनल मार्केट्स इन इंडिया युजली एक्झिस्ट फॉर फूड ग्रेन. याच्यामध्ये जी मोठी शहरं आहेत त्याच्यामध्ये हे ए क्लास टाऊन आहेत, म्हणजे मोठ्या प्रकारची मोठी शहर आहेत त्याच्यामध्ये हे प्रकारचं मार्केट आहे. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात हे कशासाठी मोस्टली एक्झिस्ट आहे भारतामध्ये तर धान्याची खरेदी या रिजनल मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात होते. बाईंग अँड सेलिंग ॲक्टिव्हिटी, खरेदी आणि विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात लार्ज एरियामधून रिजनल मार्केटला मटेरियल खरेदी केलं जातं आणि धान्य मोठ्या प्रमाणात खरेदी केलं जातं, त्याला रिजनल मार्केट आपण म्हणतो. त्यानंतर नॅशनल मार्केट म्हणजे काय बघा, मार्केट इन विच बाईंग अँड सेलिंग स्प्रेड ॲट अ नॅशनल लेवल. आपण राष्ट्रीय स्तरावरती खरेदी विक्रीचे व्यवहार जर होत असतील, मालाची खरेदी आणि विक्री व्यवहार होत असतील तर त्याला नॅशनल मार्केट म्हटलं जातं. राष्ट्रीय स्तरावर खरेदी विक्रीचे व्यवहार होतात. लोकेटेड ॲट मेट्रो सिटीज, मोठ्या सिटीजमध्ये हे नॅशनल लेवलचं मार्केट असतं. गुड्स लाईक ज्यूट आहे, टी आहे, टोबॅको आहे, आर ट्रान्झॅक्टेड. एक पूर्ण देशस्तरावरचं हे मार्केट आहे, त्याला नॅशनल मार्केट म्हटलं जातं. त्याच्यामध्ये वस्तूंची देवाणघेवाण होते. ज्यूट आहे, टी आहे, टोबॅको आहे, हे नॅशनल लेवलला खरेदी विक्री चालते म्हणून त्याला नॅशनल मार्केट असं
म्हटलं जातं. त्यानंतर वर्ल्ड ऑर इंटरनॅशनल मार्केट. वर्ल्ड ऑर इंटरनॅशनल मार्केट, हे मार्केट काय बघा, अ मार्केट इन विच द बायर्स अँड सेलर आर ड्रॉन फ्रॉम मोर दॅन वन कंट्री ऑर द होल वर्ल्ड. हे वस्तूची देवाण खरेदी विक्री हे एकतर एका दुसऱ्या शेजारच्या राष्ट्राबरोबर होते किंवा पूर्ण जगामध्ये आपण आपल्या मालाची खरेदी विक्री करतो, त्याला वर्ल्ड ऑर इंटरनॅशनल मार्केट म्हणतात. दीज आर द बिगेस्ट मार्केट फ्रॉम द एरिया पॉईंट ऑफ व्ह्यू. हे सगळ्यात मोठं मार्केट आहे वर्ल्ड ऑर इंटरनॅशनल मार्केट. जगामध्ये कुठेही आपला माल आपण देऊ शकतो, खरेदी करू शकतो, त्याला वर्ल्ड ऑर इंटरनॅशनल मार्केट म्हणतात. दीज मार्केट्स एक्झिस्ट फॉर द कमॉडिटीज विच हॅव वर्ल्ड वाईड डिमांड. हे मार्केट कोणासाठी एक्झिस्ट आहे, तर ज्या धान्याला, ज्या मटेरियलला जगामध्ये मागणी आहे अशासाठी हे मार्केट आहे. म्हणजे कॉफी आहे, शुगर आहे, रॉ कॉटन आहे, राईस आहे, ह्याला जगामध्ये मागणी आहे यांना, म्हणून ह्याला वर्ल्ड वाईड इंटरनॅशनल मार्केट आपण असं म्हणू शकतो, वर्ल्ड मार्केट आपण म्हणू शकतो. जगामध्ये ज्याला कंटिन्युअस मागणी आहे, कॉफीला आहे, शुगरला आहे, रॉ कॉटनला आहे आणि राईसला आहे, त्याची देवाणघेवाण या वर्ल्ड ऑर इंटरनॅशनल मार्केटमधून होते. त्याला वर्ल्ड ऑर इंटरनॅशनल मार्केट असं म्हटलं जातं. आत्ताच आपण मार्केटिंगचे टाईप्स बघितले बघा. टाईप्स ऑफ मार्केट ऑन द बेस ऑफ एरिया ऑफ ट्रान्झॅक्शन. एरिया ऑफ ट्रान्झॅक्शननुसार लोकल ऑर व्हिलेज मार्केट बघितलं, जे ग्रामीण भागामध्ये असतं त्याला लोकल ऑर व्हिलेज मार्केट म्हणतात. त्यानंतर रिजनल मार्केट, याच्यामध्ये लार्ज कमोडिटीज एकत्र केली जाते आणि हे फूड ग्रेनसाठी प्रसिद्ध आहे. नॅशनल मार्केट, हे नॅशनल राष्ट्रीय स्तरावरती खरेदी विक्रीचे व्यवहार होतात. आणि इंटरनॅशनल मार्केट, वर्ल्ड ऑर इंटरनॅशनल मार्केट, असे 4 प्रकार आपण बघितले टाईप्स ऑन द बेसिस ऑफ एरिया ऑफ ट्रान्झॅक्शननुसार. त्याच्या अगोदर टाईप्स ऑन द बेसिस ऑफ एरिया ऑफ लोकेशननुसार आपण बघितलं होतं. व्हिलेज मार्केट, प्रायमरी मार्केट, सेकंडरी मार्केट, त्यानंतर प्रायमरी मार्केट, सेकंडरी मार्केट, टर्मिनल मार्केट्स, सीबोर्ड मार्केट्स, आपण हे 5 टाईप्स याच्यामध्ये बघितलेले. त्यानंतर टाईप्स ऑन द बेसिस ऑफ एरिया ऑफ ट्रान्झॅक्शननुसार लोकल ऑर व्हिलेज मार्केट बघितलं. त्यानंतर रिजनल मार्केट बघितलं, नॅशनल मार्केट बघितलं आणि वर्ल्ड ऑर इंटरनॅशनल मार्केट बघितलं. हा भाग आत्ताच्या लेक्चरमध्ये तुमच्या लक्षात आला असेल. आजच्या लेक्चरमध्ये आपण ॲग्रिकल्चर, पहिलं मार्केटिंगची डेफिनेशन बघितली फिलिप कोटलरच्या मते. अमेरिकन असोसिएशनच्या मध्ये ॲग्रिकल्चर मार्केटिंगची डेफिनेशन बघितली. त्यानंतर मार्केटिंगची डेफिनेशन बघितली. त्यानंतर ॲग्रिकल्चर मार्केटिंगची डेफिनेशन बघितली. त्यानंतर प्रोसेस बघितल्या ॲग्रिकल्चर मार्केटिंगमधल्या. त्याच्यामध्ये असेंब्लिंग, इक्विलायझेशन, त्यानंतर डिस्ट्रीब्युशन, ह्या 3 महत्त्वाच्या बेसिक प्रोसेस बघितल्या. त्यानंतर टाईप्स ऑन द बेसिस ऑफ लोकेशन बघितलं किंवा टाईप्स ऑन द बेसिस ऑफ एरिया ऑफ ट्रान्झॅक्शन बघितलं. राहिलेले टाईप्स आहेत ते आपण पुढच्या लेक्चरला बघूया. आजच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.